ओम नमः शिवाय. स्वागत आहे प्रेक्षक मित्रांनो आपल्या भूमी क्रिएशन चॅनलवर. चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया. घरात शांतता होती. स्वयंपाकघरातून हलका भांड्यांचा आवाज येत होता. जान्हवी स्वयंपाक करत होती, पण तिच्या हालचालींमध्ये नाराजी स्पष्ट दिसत होती. कमलाताई खोलीत बसून जुनी साडी हाताने अलगद कुरवाळत होत्या आणि विचार करत होत्या की त्यांनी आयुष्यभर इतरांच्या आनंदासाठी स्वतःला मागं ठेवलं. मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट केले, पतीची साथ दिली, तरीही म्हातारपणी हेच फळ मिळालं. हितेशरावांनी त्यांची उदासी ओळखली आणि हळूच म्हणाले, कमला, माझ्यासाठी गरम पोळी आणतेस का गं? दातांनी थंड पोळी चावता येत नाही. कमलाताईंनी हसण्याचा प्रयत्न केला आणि धीर धरून स्वयंपाकघराकडे निघाल्या. सुनबाई, तू तुझ्या सासऱ्यांसाठी गरम पोळी बनवशील का? त्यांना थंड पोळी नीट चावता येत नाही गं. कमलाताईंनी घाबरत स्वयंपाक करत असलेल्या आपली सून जान्हवीला सांगितलं. सासू कमलाताईंचं बोलणं ऐकून जान्हवी चिडून म्हणाली, अगं म्हातारे, आदेश तर असा देतीयेस जणू हॉटेलमध्ये वेटरला जेवणाची ऑर्डर देत आहेस. गरम पोळी म्हाताऱ्याला हवी आहे. अरे, मी काही तुमची दोघांची नोकर आहे का? किंवा तुमचा ठेका घेतला आहे का की तोंड वर करून ऑर्डर द्यायला आलीस? चल आता इथून जा. उभी राहून माझं तोंड काय पाहतेस? माझ्या डोक्यावर नाचू नकोस. मला खूप काम आहे. सुनेचे असे कटू शब्द ऐकून कमलाताईंचा संयम सुटला आणि मोत्यासारखे अश्रू त्यांच्या डोळ्यातून ओघळू लागले. अश्रू पुसून मान खाली घालून त्या पुन्हा आपल्या खोलीत परत गेल्या. कमलाताई उदास असल्याचं पाहून पती हितेश यांना त्यांचं मन समजायला वेळ लागला नाही आणि कमलाताई काही बोलण्यापूर्वीच त्यांनी पत्नीला आपल्या जवळ बसवून त्यांचा हात आपल्या हातात घेऊन समजावत शांतपणे सांगितलं, कमला, का उदास होतेस? आज आपण म्हातारे आहोत, उद्या तेही म्हातारे होतील. म्हातारपण यांनाही येणारच आहे. यांनाही पुढे मुलं आहेतच ना. आज जसं हे आपल्याला दुःख देत आहेत आणि त्रास देत आहेत, तसंच दुःख यांनाही यांची मुलं म्हातारपणी देतीलच. यांची अवस्था आपल्यापेक्षाही वाईट होईल. बघ कमला, आपण आपल्या आईवडिलांची रात्रंदिवस सेवा केली, तरीही आपल्या मुलांमुळे आपल्याला असे दिवस बघावे लागलेच ना. आणि हे लोक तर आपली सेवा करणं तर दूरच, आपल्याशी इतकं वाईट वागतात. मग विचार कर, यांची मुलं यांना कसे कसे दिवस दाखवतील. कमलाताई म्हणाल्या, राहू द्या त्यांना. अजून देवाच्या कृपेने माझे हात पूर्णपणे व्यवस्थित आहेत. मी स्वतःही स्वयंपाक करून खाऊ शकते. पण ही जान्हवी मला स्वयंपाकघरात पायसुद्धा ठेवू देत नाही, जणू मी काही अस्पृश्य आहे. आईवडिलांनी नावं ठेवलं जान्हवी, पण स्वभाव मात्र नावाच्या अगदी विरुद्ध आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा, ती स्वयंपाक करून आपल्या खोलीत जाईल, मग मी तुमच्यासाठी पोळी करून आणते. थोड्या वेळाने जान्हवी तिच्या खोलीत गेल्यावर कमलाताईंनी पती हितेशसाठी पोळ्या बनवल्या आणि मोठ्या प्रेमाने त्यांना खाऊ घातल्या. कमलाताई आणि हितेशरावांच्या लग्नाला जवळपास 32 वर्ष पूर्ण झाली होती. कमलाताईंचं हितेशरावांशी लग्न झालं तेव्हा फक्त त्या 19 वर्षाच्या होत्या. खूप बारीक होत्या, पण स्वभाव असा की सासरी येताच पतीपासून सासरच्यांपर्यंत सर्वांची मनं जिंकली होती. जिथे कमलाताई खोडकर आणि चंचल स्वभावाच्या होत्या, तिथे दुसरीकडे हितेशराव स्वाभिमानी आणि ताठ कण्याचे तरुण होते. हितेशराव खाजगी नोकरीत होते. लग्नानंतर 2 वर्षांनी कमलाताईंनी गोंडस मुलाला म्हणजेच विकासला जन्म दिला. त्याच्या आगमनाने कमलाताई आणि हितेशरावांचं कुटुंब जणू पूर्ण झालं होतं. पण दुर्दैवाने फक्त 3 वर्षाचा असतानाच कावीळमुळे विकासचं निधन झालं. विकासच्या जाण्याबरोबरच कमलाताई आणि हितेशरावांचं हसू आनंदही कुठेतरी हरवून गेलं होतं. घरात उदासी पसरली, पण ही उदासी कायम राहिली नाही. कमलाताई आणि हितेशराव यांना दुसरा मुलगा झाला. त्याच्या किलबिलाटाने घर पुन्हा जिवंत झालं आणि त्याच्या जन्मानंतर 30 वर्षांनी चिमुकली प्रियाचा जन्म झाला आणि कमलाताई हितेशरावांचं कुटुंब पुन्हा एकदा पूर्ण झालं. चिमुकली प्रिया आल्यापासून मोठ्या भावाची आणि आईवडिलांची लाडकी झाली. दोन्हीही आईवडील आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. या दोघांनी खूप जपून आणि प्रेमाने आपलं घर उभं केलं होतं. हितेशरावांची खाजगी नोकरी असूनही पै पै साठवून दोघांनी आपल्या स्वप्नाचं घर उभारलं होतं. दोघांनी खूप मेहनत करून जे सुंदर आणि मोठं घर बांधलं होतं ते त्यांच्यासाठी राजवाड्यापेक्षा कमी नव्हतं. आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपनात त्यांनी खाणं, पिणं, कपडे यांची कधीही कमतरता भासू दिली नाही.
मुलांच्या शिक्षणावरही त्यांनी भरपूर खर्च केला. कमलाताई एक समजूतदार गृहिणीप्रमाणे पतीच्या छोट्याशा कमाईतही काटकसर करून दोन्ही मुलांना चांगल्या शाळा आणि महाविद्यालयात शिकवलं. प्रिया अगदी आपल्या आईचीच प्रतिमा होती. सुंदर, सुस्वभावी आणि थोडीशी खोडकर. कमलाताई आणि हितेशरावांना प्रियाचं लग्न मुलाच्या आधी करायचं होतं. म्हणून प्रियाचं BSc पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका चांगल्या कुटुंबात तिचं लग्न ठरवलं आणि 3 महिन्यांनी प्रियाचं विनयसोबत लग्न पार पडलं. हितेशराव आणि कमलाताईंना विनयच्या रूपाने जावाई नव्हे तर एक मुलगाच मिळाला होता. विनय हा अतिशय समजूतदार, सुसंस्कृत आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. तो कमलाताई आणि हितेशरावांना आपल्या आईवडिलांप्रमाणे आदर आणि सन्मान देत असायचा. त्याला रेल्वेत नोकरी असल्यामुळे त्याची वारंवार बदली होत असे. म्हणून त्यांना सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता. पण त्यांची लाडकी 8 वर्षाची मुलगी आजी आजोबांना भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असायची. मुलगा खाजगी नोकरी लागल्यानंतर त्यानेही आपल्या पसंतीच्या जान्हवी नावाच्या मुलीशी लग्न केलं. त्याने जान्हवीची जी प्रतिमा आपल्या आईवडिलांसमोर उभी केली होती ती पाहून कमलाताई आणि हितेशरावांना वाटले की सून आल्याने घराची शोभा वाढेल. पण झाले मात्र उलटच. जान्हवी येण्याने जणू घरातील सगळे रंगच फिक्के पडले. तिच्या नावाच्या अगदी विरुद्ध तिचे व्यक्तिमत्व होते. कठोर, निर्दयी आणि अत्यंत उद्धट. सासू सासऱ्यांचा मान सन्मान करणे तर दूरच, ती सासूबरोबर असे वागत जणू कमलाताई तिची सासू नसून सवतच आहे. आजही जान्हवी रागाने लालबुंद झाली होती. ती पतीच्या घरी येण्याची वाट पाहत होती. ते ऑफिसमधून घरी येताच तिने त्याच्यावर डोळे वटारून संतापायला सुरुवात केली. काय हो, तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांनी काय मला नोकरानी समजलं आहे का, की मी कुठला रोबोट आहे? पाहिलं की तुमचे म्हातारे आईवडील माझ्यासमोर नवीन नवीन खाण्याच्या मागण्या घेऊन येतात. मुलगा ओला मांजर झाल्यासारखा गप्प बसून जान्हवीचे कडवट बोल ऐकत होता. जान्हवी पुन्हा म्हणाली, लग्नाआधी तुम्ही मला काय म्हटलं होतं की मला राणीसारखं ठेवाल आणि राणीसारखं बनण्याऐवजी मला नोकराणी बनवून ठेवला आहे. अरे मी एकटी काय काय करू? तुमचं काम करू, तुमच्या 2 मुलांना सांभाळू की त्या दोन्ही म्हाताऱ्यांची सेवा करू की त्यांच्या मागण्या पूर्ण करू? मुलगा घाबरत घाबरत म्हणतो, जान्हवी तू राग का करतेस? अगं आई कशासाठी आहे? तिच्याकडून काम का करून घेत नाहीस? दिवसभर खाऊन पिऊन अंथरूणच तर झिजवतात दोघं. पतीचं बोलणं ऐकून जान्हवीने पुन्हा डोळे वटारलं आणि म्हटलं, नाही हो, मला ना त्यांचे काम करायचं आहे आणि ना त्यांच्याकडून माझं काम करून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, त्यांच्याकडून काम करवून घेऊन मी माझंच काम बिघडवून घेऊ का? मला तुमचं एकही बोलणं ऐकायचं नाही. आज मी स्पष्ट सांगते, तुम्ही त्या दोन्ही म्हाताऱ्यांची चूल वेगळी करा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल. मग एकटेच सांभाळा तुमचे दोन्ही मुलं आणि तुमचे आईवडीलसुद्धा. मुलगा म्हणाला, शांत हो जान्हवी, राग सोड. मी आत्ताच त्या दोघांचा बंदोबस्त करतो. चल माझ्यासोबत ये. जान्हवी आणि मुलगा रागाने तावातावाने कमलाताई आणि हितेशरावांच्या खोलीकडे गेले. जो मुलगा आत्तापर्यंत जान्हवीचं बोलणं ओल्या मांजरासारखा ऐकत होता, जणू एखादं नालायक मूल आपल्या शिक्षकाचा ओरडा ऐकत, तोच आपल्या आईवडिलांसमोर सिंहासारखा गरजून म्हणतो, तुम्हा दोघांना शेवटी अडचण काय आहे? जान्हवीला शांतपणे जगू का देत नाही? इतका मत्सर का करता? मी तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं असतं तर तुम्ही दोघं म्हातारे खूप खुश झाला असतात ना, कारण मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करून तुमची सून म्हणून आणला आहे, म्हणून बिचारीला सतत त्रास देत असता. मुलाचं बोलणं ऐकून कमलाताई आणि हितेशराव थक्कच झाले. ते म्हणाले, बाळा तू आमच्यावर असे तसे आरोप कसे करू शकतोस? तू तर आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्ही तुझा आणि सुनेचा मत्सर का करू? त्यावर कमलाताई म्हणाल्या, बाळा आम्ही दोघं सुनेला अजिबात त्रास देत नाही. सासूचं बोलणं ऐकून जान्हवी म्हणाली, अहो बघा ना, तुमच्यासमोर किती सज्जन असल्याचं नाटक करत आहे. मुलगा पुन्हा ओरडला, अगं हिने पूर्ण घर सांभाळलं आहे, अजून काय? आता तुम्ही दोघे तिच्याकडून आणखी सेवा करून घ्याल? बस, मी निर्णय घेतला आहे की उद्यापासून तुम्ही दोघांनी तुमची चूल वेगळी करायची. मग तुम्ही खिचडी खा, नाहीतर उपाशी राहा, आम्हाला काही घेणं देणं नाही. मुलाच्या तोंडून एवढं मोठं बोलणं ऐकून ते दोघं वृद्ध आईवडील जणू स्तब्धच होतात. अचानक त्यांना असं वाटतं की ते एखादे अनाथ आहे, बेवारस आहेत. दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटून येतात.
कमलाताई तर स्वतःला रडण्यापासून रोखू शकत नाही. रडत रडत म्हणतात, बाळा तू शुद्धीवर आहेस ना? काय बोलतो आहेस? या वयात तू आम्हाला वेगळी चूल मांडायला सांगतोस? आम्ही आयुष्यभर जे काही कमवलं ते सगळं या घरासाठी आणि तुझ्या चांगल्या संगोपनासाठी खर्च केलं. तुझ्या लग्नावर आणि शिक्षणावर सगळं खर्च झालं रे. आता या म्हातारपणी आम्ही आमचा खर्च कसा भागवू? मुलगा म्हणाला, मला काहीच माहीत नाही. उद्यापासून जान्हवी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही. आणि तसंही या वयात तुमचा खर्च तरी काय असणार? इतके पैसे कशाला हवेत? देवाचं नाव घ्या. मग पत्नीकडे पाहत तो म्हणाला, जान्हवी तुमच्या जुन्या भांड्यांपैकी काही भांडी आणि जुना छोटा गॅस सिलेंडर यांना दे. आणि सध्या तुझ्या सामानातून थोडं पीठ, तांदूळ वगैरे दे. पुढचं पुढे पाहू. मुलगा आपल्या वृद्ध आईवडिलांना आपला हुकूम सुनावून पत्नीचा हात धरून तिथून निघून जातो. आणि मागे राहतात डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना घेऊन त्यांचे वृद्ध आईवडील, ज्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाची आत्तापर्यंत प्रत्येक मागणी, प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. त्याला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न केला होता, जो प्रत्येक मध्यमवर्गीय आईवडिलांप्रमाणे ते आपल्या परीने देऊ शकत होते. जान्हवीने पतीच्या सांगण्यानुसार काही जुनी भांडी, गॅस आणि काही खाण्यापिण्याचे सामान दोघांच्या खोलीत आणून टाकले आणि निघून गेली. आता दुसऱ्या दिवसापासून ते दोघे वृद्ध आईवडील कसं बसं आपले जेवण वेगळे बनवू लागले. पण यातही जान्हवीला समाधान कुठं होते? ती अजूनही कमलाताईंना त्रास देण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती. एके दिवशी कमलाताईंनी मोठ्या कष्टाने आपले कपडे धुवून बाहेर अंगणात दोरीवर वाळत टाकले होते. तेवढ्यात जान्हवीही आपल्या धुतलेल्या कपड्यांची बादली घेऊन आली आणि कमलाताईंचे धुतलेले कपडे दोरीवरून खाली फेकत म्हणाली, अगं म्हातारी, आत्ताच मी कपडे धुवून आणले आहेत. संपूर्ण दोरीवर तूच तुझे कपडे टांगणार आहेस का? मग मी माझे कपडे तुझ्या डोक्यावर वाळत घालू? कमलाताईंना जान्हवीच्या या असभ्य वागण्याचा खूप राग आला. पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवत त्यांनी पडलेले कपडे पुन्हा उचलले आणि पुन्हा धुवून यावेळी छतावर वाळत घालण्यासाठी गेल्या. कारण त्या एक समजूतदार स्त्री होत्या. त्यामुळे त्यांना माहीत होतं की अशा लोकांशी वाद घालणे किंवा भांडणे शहाणपणाचे नाही. दुसऱ्या दिवशी घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कमलाताई आपली वापरलेली भांडी धुण्यासाठी बसल्या. तर जान्हवी त्यांना पाहताच पुन्हा धावत आली आणि स्वतःची भांडी धुण्यासाठी घेऊन आली आणि म्हणाली, बाजूला हो म्हातारी, आधी मला भांडी धुऊ दे. सुनेच्या या बोलण्यावर कमलाताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर तुझ्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये भांडी धुवू शकतेस, इथे मला धुऊ दे. सासूचे बोलणे ऐकून जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली, मी तुझी गुलाम नाही आहे की तुझ्या इशारावर नाचेन. तू म्हणशील तेच करेन. जिथे सांगशील तिथे भांडी धुवून काढेल. सुनेचे बोलणे ऐकून कमलाताईंनी पुन्हा एकदा रागाचा घोट गिळून गप्प बसल्या. जान्हवी नेहमीच असे करायची. ती प्रत्येक कामात कमलाताईंची नकल करायची. जर कमलाताई कपडे धुत असतील तर तीही आपले कपडे धुवायची, भांडी धुवत असतील तर तीही आपली भांडे धुवायची. जणू तिची सासूबाईसोबत काही स्पर्धाच सुरू होती. तिला हे सगळं करून काय आनंद मिळायचा कोण जाणे. जान्हवीने दिलेले खाण्याचे सामानही आता संपले होते. कमलाताई आपल्या पतीला म्हणाल्या, ऐका, सगळे डब्बे रिकामे झाले आहेत. ना जान्हवीने आणखी काही सामान दिलं ना मुलाने सामानासाठी पैसे दिले. यावर हितेशराव म्हणाले, कमला, जर त्यांना आपली इतकी काळजी असती तर त्यांनी आपल्याला वेगळंच का केलं असतं? कमलाताई म्हणाल्या, पण मुलाने सांगितलं होतं की तो आपल्याला खर्चासाठी पैसे देईन. मग आपण त्याला सांगायला हवं की आपलं सगळं सामान संपलं आहे, मग तो पैसे देईन किंवा सामान. हितेशराव म्हटले, ठीक आहे, तू एकदा जाऊन त्याच्याशी बोलू नये. मुलगा ऑफिसमधून आल्यावर कमलाताई त्याला आपली सगळी परिस्थिती सांगत म्हणाल्या, बाळा, आमचं सगळं अन्न संपलं आहे, सगळे डब्बे रिकामे झाले आहेत. तू जान्हवीकडून थोडं सामान आणून दे किंवा थोडे पैसे दे, मी स्वतःच सामान घेऊन येईन. आईचे बोलणे ऐकून मुलगा अपमानास्पद स्वरात म्हणाला, इतक्या लवकर सगळं संपवलं दोघांनी? मला तुमची चालाकी समजली. तुम्हाला सामानाच्या बहाने पैसे हवे आहेत, मौज मजा करण्यासाठी. माझ्याकडे तुमच्या ऐशोआरामासाठी फुकटचे पैसे आहेत ना. जान्हवी आता तुम्हाला तिच्या स्वयंपाकघरातून एक तांदळाचा दानाही देणार आहे. आता माझ्या डोक्यावर उभे राहू नका. आत्ताच ऑफिसमधून आलो आहे, दिसत नाही का? मला शांतपणे श्वास तरी घेऊ द्या. मुलाच्या तोंडून इतके कटू शब्द ऐकून कमलाताई आपले अश्रू रोखू शकल्या नाही. मुलाचे बोलणे ऐकून त्यांना पुढे काही बोलण्याची हिंमतच झाली नाही.
त्यांची अवस्था अशी झाली होती की जणू अंगात रक्तच उरलं नाही. रडत त्या खोलीत परत आल्या आणि हितेशरावांना सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी पत्नीला प्रेमाने शांत केले. त्यांनी धीर दिला आणि म्हणाले, अजून तुझा नवरा जिवंत आहे कमला, तू काळजी करू नकोस. मी अशा संततीमुळे तुला ना रडू देईन आणि ना उपाशी राहू देईन. सध्या तरी आपल्याकडे दुपारचे उरलेले जेवण आहे. तू देवाचे नाव घेऊन शांतपणे खा. मी उद्या काहीतरी करतो. कमलाताई म्हणाल्या, पण तुम्ही काय करणार? तुमची तब्येत तर आधीच एवढी बिघडली आहे. पण कमला, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत आपण असे उपाशीही मरू शकत नाही ना. बाहेर जाऊन पाहतो, काही ना काही काम मिळेलच. गरज पडली तर मजुरीसुद्धा करीन. हितेशरावांनी पत्नीच्या बोलण्याला उत्तर देत तिला समाधानाने जेवू घातले आणि दोघे झोपी गेले. सकाळी आता त्या दोघांकडे खायला काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत उपाशीपोटी पत्नीने मनाई करूनही हितेशराव काही कामाच्या शोधात 2 पैसे कमवण्याच्या आशेने घराबाहेर पडतात. पण वृद्ध हाडं आणि उपाशीपोट किती वेळ साथ देणार होतं? आपल्या परिसरातील गल्ली पार करताच अशक्तपणामुळे त्यांना भोवळ येते आणि ते खाली कोसळतात. तेवढ्यात परिसरातील काही मुलं त्यांना पाहतात, उचलून घरी सोडतात आणि कमलाताईंना त्यांची काळजी घ्यायला सांगतात. कमलाताई पतीला अशा बेशुद्ध अवस्थेत पाहून खूपच घाबरतात. हितेशरावांना झोपून सर्वात आधी त्यांना पाणी पाजतात आणि रडत रडत म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं होतं जाऊ नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आज तर तुम्हाला काही झालं असतं तर. इतकं बोलून त्या आणखी जोरात रडू लागतात. हितेशराव त्यावेळी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मग कमलाताई आपल्या पतीला थोडं सावरत म्हणतात, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. तुमची तब्येत थोडी सुधारली की तुम्हाला शेजारच्या क्लिनिकमध्ये घेऊन जाईन. डॉक्टर तुम्हाला ओळखतात आणि तुमचा आदर सन्मानही करतात. ते तुमच्याकडून थोडेफारही पैसे घेत नाही. थोड्याच वेळाने कमलाताई हितेशरावांना आधार देत शेजारच्या क्लिनिकमध्ये घेऊन जातात. तिथे डॉक्टर त्यांना दात बसवण्याचा सल्ला देतात की काकांना कोणत्याही औषधाची गरज नाही, त्यांना चांगल्या आहाराची गरज आहे. दात नसल्यामुळे ते नीट जेवू शकत नाही, त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे. मी सध्या माझ्याकडून ताकदीसाठी काही कॅप्सूल देतो, मग तुम्ही यांचे दात बसवून घ्या, म्हणजे हे नीट जेवू शकतील. कमलाताई मुलासमोर हात जोडून पैशासाठी विनवणी करतात, पण मुलाला अजिबात दया येत नाही आणि तो पैसे देण्यास स्पष्ट नकार देतो. आणि त्याच दिवशी आपल्या वृद्ध आजारी आईवडिलांना घरी एकटे सोडून पत्नी आणि मुलांसोबत 5 दिवसांच्या सहलीला निघून जातो. योगायोगाने त्याच दिवशी मुलगा गेल्यानंतर देवदूतासारखे प्रिया आणि विनय तेथे येतात, जे जवळपास पूर्ण 1 वर्षानंतर त्यांना भेटायला आले होते. त्यांची नातही त्यांच्यासोबत होती. पण आनंदाने जसे ते लोक कमलाताई आणि हितेशरावांच्या खोलीत जातात, आजारी आणि उपासमारीने तरफडणाऱ्या आईवडिलांना पाहून ते थक्क होतात. प्रियाचा तर जीवच कासावीस होतो. नातही धावत जाऊन आजीला मिठी मारून रडू लागते. कमलाताई आणि हितेशरावही मुलगी आणि जावयाला पाहून खूप रडतात आणि सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर प्रिया आणि विनयला इतका राग येतो की जर मुलगा आणि जान्हवी त्यावेळी त्यांच्या समोर असते तर त्यांनी त्यांना चांगला धडाच शिकवला असता. प्रिया आणि विवेक या समस्येचा उपाय कसा काढतात की मुलगा आणि जान्हवी सहलीवरून परत येण्यापूर्वी आपल्या मामामार्फत कमला कॉस्मेटिक्स या नावाने त्यांच्या विश्रांती कक्षाच्या पुढच्या भागात छोटंसं शटर लावून एक छोटी कॉस्मेटिकची दुकान सुरू करून देतात. त्यामुळे कमलाताई आणि हितेशरावांचा वेळ जाईल आणि त्यांना प्रत्येक पैशासाठी मुलासमोर हात पसरावावे लागू नयेत. आईबाबांची काळजी घ्या असं सांगून ते निघून जातात. जसेच मुलगा आणि सून सहलीवरून परत येतात तेव्हा कमला कॉस्मेटिक पाहून दोघेही चकित होतात. दोघांनाही समजते की ही मदत प्रिया आणि विनय यांच्याशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. जान्हवी जी प्रत्येक गोष्टीत सासूची नकल करायची, ती सासूचं दुकान पाहून पाय आपटत नवऱ्याला म्हणते, बघा या म्हातारीत अजूनही किती दम आहे. आपण सहलीला गेलो असताना हे दोघे आजारपणाचं कसं नाटक करत होते आणि एवढ्या लवकर दुकानही सुरू करून बसले. जेव्हा हे म्हातारे या वयात दुकान सुरू करू शकतात तर मी का नाही? मलाही अगदी तशीच दुकान सुरू करून द्या. तिच्या हट्टापुढे मुलगाही हार मानतो आणि तिच्यासाठी अगदी आईवडिलांच्या दुकानासमोरच जान्हवी कॉस्मेटिक या नावाने कॉस्मेटिकचं दुकान सुरू करून देतो. जान्हवीने दुकान सुरू करताच पुन्हा कमलाताईंना त्रास द्यायला सुरुवात करते.
जे ग्राहक कमलाताईंच्या दुकानाकडे जात होते त्यांना ती फार चालाकीने आकर्षित करत म्हणायची, "अगं ताई, माझ्या दुकानात या. माझ्याकडे अगदी नवीन सामान आहे. सगळं अगदी ओरिजिनल आहे. समोरच्या दुकानात तर सगळं सामान बनावटी आहे. तुम्ही इथे माझ्या दुकानात या. बघा, सगळ्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत." अशा चालाकीने जान्हवी सगळे ग्राहक आपल्या दुकानाकडे वळवायची. तिकडे कमलाताई आणि हितेशरावांचं नुकसान होऊ लागलं, कारण त्यांच्या दुकानात येणारे सगळे ग्राहक जान्हवीच्या दुकानात जाऊ लागले. इथे जान्हवी ग्राहक वाढवण्याचा आणि चांगल्या उत्पन्नाचा आनंद साजरा करू लागली. पण मागच्या गल्लीतील शांती, जे एक दिवस आधी डोक्याला लावण्यासाठी जान्हवीच्या दुकानातून मेहंदी घेऊन गेली होती, ती रागाने लालबुंद होऊन पुन्हा जान्हवीच्या दुकानात आली आणि संतापून म्हणाली, "आहो जान्हवी मॅडम, बघा, तुझ्या दुकानातून घेतलेल्या मेहंदीने माझ्या डोक्याची काय अवस्था केली आहे. डोळे उघडून बघ, एका रात्रीच माझे किती केस गळले. तुझ्या मेहंदीने मला टक्कल पाडलं." जान्हवी म्हणाली, "अगं, माझ्या दुकानात तर अगदी ओरिजिनल सामान असतं. हा साईड इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे झाला असेल." शांती म्हणाली, "अगं, वर चोरी आणि शिरजोरी, एक तर बनावटी वस्तू, कालबाह्य सामान विकतेस, वरून स्वतःची चूकही मान्य करत नाहीस. थांब, आत्ताच सगळ्या वस्तीला बोलावते. ती सगळ्या बायकांना तिथे या असं म्हणते. बघा सगळ्यांनी या जान्हवीची शिरजोरी." शांतीचा आवाज ऐकून सगळे लोक जान्हवीच्या दुकानासमोर जमा होतात आणि अनेक महिला जान्हवीच्या सामानाबद्दल तक्रार करू लागतात. कुणाच्या चेहऱ्यावर तिच्या दुकानातून घेतलेल्या क्रीममुळे मुरूम येतात, तर कोणाचे केस पांढरे होतात. सगळ्या महिला आपापल्या तक्रारी घेऊन तिच्यावर संताप व्यक्त करतात आणि सगळ्या महिला तिच्याकडून आपल्या सामानाचे पैसे परत मागू लागतात. इतक्या साऱ्या महिलांना एकत्र पाहून जान्हवी घाबरते, कारण चोराच्या मनात चांदणं असतंच. ती खरंच कमी किमतीत जास्त नफा मिळवण्यासाठी बनावटी सामान आणायची, तर कमलाताई आणि हितेशराव मात्र अगदी ओरिजिनल सामान आणायचे. आता सगळे ग्राहक पुन्हा कमला कॉस्मेटिकमधूनच सामान खरेदी करू लागतात. तिकडे जान्हवीच्या दुकानात आता चिमणीचं पिलूसुद्धा येत नव्हतं, पण तिने आपले खर्च इतके वाढवले होते की इतक्या कमी विक्रीत तेही भागत नव्हतं. ती मग पुन्हा बिचाऱ्या चेहऱ्याने आपल्या सासूकडे 10 दिवसात परत देण्याच्या वचनावर काही पैसे उधार मागायला येते. हितेशराव कमलाताईंना नकार देतात, पण कमलाताई तिचा रडवेला चेहरा पाहून पागळतात आणि तिला पैसे देतात. पण जेव्हा जान्हवी 15 ते 20 दिवस उलटूनही पैसे परत करत नाही, तेव्हा कमलाताई तिच्याकडे पैसे मागत म्हणतात, "सुनबाई, तू तर 10 दिवसात परत देण्याचं वचन देऊन पैसे घेतले होतेस. 20 दिवस झाले आहेत. दुकानातील सगळा माल संपला आहे. मला नवीन माल आणायचा आहे. पैसे दे." कमलाताई मोठ्या आशेने जान्हवीला म्हणतात. त्यावर जान्हवी तोंड वाकडं करून म्हणते, "अगं म्हातारी, तू तर हद्दच केलीस. मी काय तुझे पैसे घेऊन पळून चालले आहे का? एकतर तू माझे ग्राहक पळवलेस आणि वरून माझ्याकडे वारंवार पैसे मागतेस. मी कुठे पळून जात नाही आहे. तुझे पैसे मिळतील जेव्हा तुझा मुलगा मला देईन." "पण सुनबाई, तू म्हणतेस की मी वारंवार पैसे मागते. मी कधी मागितले गं? तू 10 दिवसांच्या वचनावर पैसे घेतले होतेस. आज 20 दिवसांनी पहिल्यांदाच बोलले आहे. आजही तू मला 100 गोष्टी ऐकवल्यास. अगं म्हातारी, तुझे तर फारच पंख फुटले आहेस. किती बोलायला शिकली आहेस. जरा काम काय चालू झालं की माझ्याशीच उलट बोलती आहेस. म्हातारी, तुला कधीच सुख मिळणार नाही." जान्हवी यापुढे काही बोलण्याआधीच कमलाताई शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. रात्रीची वेळ होती. त्यांना अजून जेवणही बनवायचं होतं, म्हणून त्यांनी सुनेशी अधिक वाद घालणं आवश्यक समजलं नाही. हे कसले आयुष्य आहे. मुलगा कधी विचारपूस करत नाही, कधी पैसे देत नाही. आता आमचेच पैसे घेऊन परत देण्याचं नाव घेत नाही. हे किती दिवस चालणार? कमलाताईंनी जेवण बनवताना आपल्या पतीला विचारलं. तेव्हा ते म्हणाले, "आजकालची मुलं अशीच आहेत. मग विचार कर, पुढे यांची मुलं कशी असतील. जसं हे आपल्याशी वागत आहेत तसं झालं तर यांचा देवच मालक. आणि आता तू या कुपुत्रांना एक पैसाही दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. हो, मला समजलं आहे. मी यापुढे लक्षात ठेवीन. चला आता जेवून घेऊ." दोघे जेवतात आणि शांतपणे झोपी जातात. सकाळी लवकर उठून पूजा करून आणि नाश्ता करून रोजप्रमाणे दोघेही दुकानात जातात. तेव्हा पाहतात की दुकानासमोर खूप घाण आणि कचरा पडलेला आहे. दोघांनी ते पाहिल्यावर त्यांना उलटीच येण्यासारखं झालं. मोठ्या कष्टाने त्यांनी ती घाण साफ केली. सगळं धुवून अगरबत्ती लावली
तेव्हा जाऊन त्यांचं मन कुठं शांत झालं. त्यानंतर जान्हवीने दुकान उघडलं तेव्हा ती डोळे मोठे करून सासू सासऱ्यांकडे पाहत होती, कारण दुकानाबाहेर घाण टाकण्याचं काम तिनेच केलं होतं. ती नेहमी आपल्या सासू सासऱ्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नसे. ती त्यांच्याशी वेड्यासारख्या खोड्या करत राहायची, ज्यामुळे त्यांचा सतत मानसिक त्रास होत असे. पण ते सुनेशी जास्त वाद घालत नव्हते. त्या दोघांनी दुकानासाठी काही पैसे जमवले आणि उरलेले सुनेकडून घेऊन माल आणण्याचा विचार करत होते. दुकान बंद केल्यानंतर रात्री पुन्हा कविताताईंनी जान्हवीकडे आपल्या पैशांची मागणी केली. सुनबाई, आज तरी पैसे दे, उद्या आम्हाला माल आणायचा आहे. हे ऐकताच ती संतापली आणि रागाने लालबुंद झाली. कमलाताईंनाही राग आला. मी माझेच पैसे मागत आहे, कोणतं पाप करत नाहीये. त्यांचा आवाज ऐकून हितेशरावसुद्धा खोलीतून बाहेर आले. सुनबाई, थोडी तरी लाज बाळग, ती तुझी सासू आहे. सासू आईसारखीच असते. हितेशराव जान्हवीला समजावत म्हणाले, पण ती आणखीनच चिडली. आई? अरे ही आई नाही, चेटकीन आहे, चेटकीन, जी आपल्या सून आणि मुलाला थोडेसे पैसे देऊनही परत मागते. हे ऐकून हितेशराव संतापले आणि कविताताईंचा हात धरून त्यांना खोलीत घेऊन गेले. तेवढ्यात मुलगाही आला. पत्नीला रागाने लाल झालेलं पाहून त्याने विचारलं, आता काय झालं? जान्हवी पाय आपटत खोलीत गेली. तिच्या मागोमाग मुलगाही गेला. तिकडे हितेशराव म्हणाले, कमला, मला इतका राग येतोय की काहीतरी अनर्थ होईल. देवी समान सासूला चेटकीन म्हणते आहे. माझा हात उठेल. नाही हो, बरं झालं तुम्ही मला खोलीत आणलं. ही मुलगी फार उद्धट आहे. तिला मोठ्यांचा आदरही माहीत नाही. चला, मी जेवण बनवलं आहे, आपण जेवून घेऊ. उद्या सकाळी बाजारात माल घ्यायलाही जायचं आहे. लवकर झोपलो तरच लवकर उठू. दोघे जेवतात आणि सुनेच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून झोपून जातात. तिकडे मुलगाही आपलं जेवण करून झोपायची तयारी करत होता. मुलंही झोपली होती आणि जान्हवी विचारात गूढ बसली होती. अगं, काय विचार करतेस? झोपायचं नाही का? हो, झोपते आता. जान्हवी मात्र डावपेच आखत होती. या म्हाताऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. दोघांच्या अंगात फारच अभिमान आला आहे. यांचं काम चालू झाल्यापासून तर आणखीनच गर्व वाढला आहे. यांचा गर्व चूर चूर केला नाही तर माझं नावही जान्हवी नाही. ती रात्रभर याच विचारात होती की सासू सासरे कधी झोपतील आणि त्यांचे पैसे कधी चोरू. रात्रीचे 2 वाजले. ती आपल्या कारस्थानात कधी खोली बाहेर येत होती, कधी आत जात होती, मग पुन्हा बाहेर गेली. तिने हळूच सासू सासऱ्यांच्या खोलीत डोकावून पाहिलं तर दोघेही गाढ झोपेत घोरत होते. ती हळूहळू पावले टाकत आत शिरली आणि कपाटाजवळ पोचली. त्यात कमलाताईंनी आपला माल आणण्यासाठी 20,000 रुपये ठेवले होते. तिने पूर्ण कपाटाची झडती घेतली. तिला काहीच सापडलं नाही. तिचं पूर्ण लक्ष झोपलेल्या सासू सासऱ्यांकडेच होतं. कुठे ते जागे झाले तर संपूर्ण प्लॅन फसणार होता. कपाटात काहीच सापडलं नाही. तिचा चेहरा उतरला. म्हातारीने पैसे कुठे ठेवले असतील? म्हातारी फार चालाक आहे. ती आपल्या मनात विचार करत होती. तेवढ्यात तिची नजर भिंतीवर टांगलेल्या एका पिशवीवर पडली. बहुतेक म्हातारीने यातच पैसे ठेवले असतील. उद्या हीच पिशवी घेऊन जाणार आहेत. चला, हीही तपासते. तेवढ्यात हितेशराव कुसी बदलतात म्हणून जान्हवी घाबरून खाली बसते. त्यांना पुन्हा झोपलेलं पाहून ती उभी राहते आणि भिंतीवर टांगलेल्या पिशवीत जसा हात घालते तसं तिच्या आत एक छोटीशी पिशवी असते. ती बाहेर काढून पाहते तर त्यात 20,000 रुपयांची रक्कम पाहून तिचे डोळे चमकतात. पैसे पाहून ती इतकी उत्साहित होते की तीच पिशवी घेऊन हळूहळू पावलांनी खोली बाहेर येते आणि सुटकेचा श्वास घेते. देवाचे लाख लाख उपकार, सापही मेला आणि काठीही तुटली नाही असा विचार करत ती आपल्या खोलीत जाऊन पैशांची पिशवी स्वतःच्या कपाटात ठेवते आणि बिछाण्यावर निवांत झोपते. रोजप्रमाणे कमलाताई आणि हितेशरावांची सकाळ लवकरच झाली. त्यांनी पूजा केली, नाश्ता केला आणि ते निघण्यासाठी पिशवी उचलून त्यात हात घालतात तशी आतली पिशवी दिसत नाही आणि ते घाबरतात. ते वारंवार पिशवी तपासतात, उलटी पालटी करून पाहतात. दोघेही घामाने चिंब होतात. त्या म्हाताऱ्या हाडांनी रात्रंदिवस कष्ट करून ती रक्कम जमवली होती. दोघांचं तर हृदयच बंद पडायची वेळ आली. माझ्यासमोरच तर ठेवले होते कमला, तूच तर यात ठेवले होतेस ना, मग कुठे गेले? कोणी उचलले? हितेशराव घाबरत म्हणाले, कुठे जाणार पैसे? जान्हवीशिवाय आणखी कोण करू शकतं? आपल्या घरात चोर उचक्के येणार नाहीत. काल रात्री तिचं वागणं कसं होतं पाहिलंत ना. ती जसं वागत होती मग ती पैसे चोरू शकत नाही का? कमलाताई कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या.
त्यावर हितेशराव म्हणाले, तू बरोबर आहेस, हे नक्कीच सुनेचं काम आहे, पण तिची झडती कशी घ्यायची? आता मुलगाही उठणार असेल. कमलाताई, जान्हवी तर गोंधळ घालेल. घालू दे गोंधळ, हे आपल्या कष्टाचे पैसे आहेत, असे जाऊ देणार नाही. एवढं बोलून दोघे मुलाच्या खोलीत जातात. मुलगा उठलेला असतो, जान्हवी झोपलेली होती. सकाळी सकाळी आईवडिलांना आपल्या खोलीत पाहून मुलगा आश्चर्यचकित होतो. काय झालं? तुम्हा दोघांना लाज वाटत नाही का? मुलगा आणि सुनेच्या खोलीत असे घुसून येता? आम्हाला तर लाज आहे, पण तुझ्या बायकोला लाज नाही, जी रात्री चोरी करत फिरते, हितेशराव म्हणाले. तेव्हा मुलगा ओरडून उठला. जपून बोला, शुद्धीत आहात ना? काय बोलताय? मुलाचा मोठा आवाज ऐकून जान्हवी आणि मुलंही उठून बसतात. काय झालं हो? सकाळी सकाळी हे लोक आपल्या खोलीत काय करत आहेत? सुनबाई, इतकी भोळी बनू नकोस, आम्हाला सगळं माहीत आहे, कमलाताई म्हणाल्या. त्यावर जान्हवी ही चटकन म्हणाली, काय माहीत आहे? तू आमचे पैसे चोरलेस, काढ आमचे पैसे. एवढं ऐकताच जान्हवी रागाने भडकते आणि सासूवर हात उगारते. तेव्हा हितेशराव तिचा हात पकडतात. उगारून दाखव जरा, हितेशराव रागाने म्हणतात. तेव्हा मुलालाही राग येतो. माझ्या बायकोशी असं कसं वागता? म्हाताऱ्या, एकतर खोटा आरोप करतोयस आणि वरून इतकं घाणेरडं वागतोयस. मग तुमच्या खोलीची झडती द्या. जर आरोप खोटा असेल तर? मुलाला अजिबात विश्वास नव्हता की त्याची बायको चोरी करू शकते. त्याने लगेच म्हटलं, घ्या झडती, करा तुमच्या मनासारखं. जर पैसे सापडले नाहीत तर मग पहा तुमची काय अवस्था करतो. एवढं ऐकून जान्हवी कपाटासमोर उभी राहून आपल्या बेईमानीचा पुरावा देते. मुलगा म्हणतो, तू चोरी केली नसेल तर करू दे ना, त्यांना झडती घेऊ दे ना. मग जान्हवी कपाटासमोरच ठाम उभी राहते. मग मुलगा तिला पकडून आपल्या जवळ ओढतो. जान्हवी म्हणत राहते, त्यात काही नाही, पण मुलगा तिला पकडून ठेवतो आणि म्हणतो, घ्या झडती. जसेच हितेशराव कपाटाकडे पाहतात तसे तीच पिशवी कपड्यांमध्ये लपून ठेवलेली दिसते. ती पाहताच जान्हवीचे डोळे लाजेने खाली झुकतात आणि मुलाचे डोळे विस्पारलेले राहतात. तो जान्हवीकडे पाहतो तर जान्हवी गप्प उभी असते. हे काय आहे रे मुला? कमलाताई म्हणाल्या, तुझ्या बायकोने तर काहीच चोरलं नव्हतं ना, मग हे काय आहे? मुलाला राग आला आणि तो आपल्या आईवडिलांवरच भडकला. तुम्ही दोघे म्हातारे हिचं डोकं खराब करता आणि हे तिनेच ठेवले असं थोडंच आहे. असंही होऊ शकतं की तुम्हीच आमच्या कपाटात तुमची पिशवी लपवली असेल. आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे सगळं ऐकून जान्हवीचा आत्मविश्वास आणखी वाढला. हो ना, हे दोघेही रात्रीपासून मला काही ना काही बोलत होते. कमलाताई आणि हितेशराव रागाने पाहत राहिले. तेव्हा मुलगा म्हणाला, आता डोळे मोठे करून काय पाहताय? माझ्या खोलीतून बाहेर पडा. मुलाचे कटू शब्द ऐकून दोघे आईवडील शांतपणे खोलीबाहेर येतात. 5 मिनिटांनी अचानक मुलगा आणि जान्हवीवर काठीचा प्रहार होतो. माझ्या खोलीतून, माझ्या घरातून बाहेर पडा. हितेशराव आणि कमलाताई रागाने लाल होऊन मुलगा आणि जान्हवीला काठीने मारू लागतात. आम्हालाच आमच्या घरातून बाहेर काढणार? आमचंच घर आम्हालाच डोळे वटारून दाखवता. मी आता तुम्हाला दाखवतो. हितेशराव, मुलगा आणि कमलाताई जान्हवीला काठीने मारत म्हणाले, अरे कुपुत्रांनो, तुम्ही म्हातारपणी आमचं जगणंच हराम करून टाकलं आहे. आमचा खर्च उचलत नाही, आमची सेवा करत नाही आणि आम्ही म्हातारपणी स्वतः कष्ट करून 2 घास शांततेने खाऊ इच्छितो तर तेही खाऊ देत नाही. मुलगा असूनही आम्हा म्हाताऱ्या हाडांना रात्रंदिवस कष्ट करून पैपै जमवावी लागते, तीही तुम्ही चोरता. तुमचा माज उतरवतो. आई बाबा असे दोघांच्या तोंडून शब्द निघतात. दोघांनी काठी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या हातांवरच काठी मारली आणि मारत मारत त्यांना घराबाहेर नेले. तुला ना प्रत्येक गोष्टीत सासूशी बरोबरी करण्याचा खूप शौक आहे, आता कर बरोबरी. कमलाताईंनी दात आवळून म्हटलं, तुलाही ना बायकोच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देण्याचा खूप शौक आहे, आता दे प्रत्येक गोष्टीला पाठिंबा. जेव्हा प्रत्येक कामात बरोबरी करण्याचा इतका शौक आहे तर आता घरसुद्धा स्वतःच्या पैशांनी बांधा आणि आमच्या घरातून चालते व्हा. हितेशराव आणि कमलाताई पूर्ण रागात होते. आजपर्यंत जो राग त्यांनी मनात दाबून ठेवला होता तो आज पूर्णपणे बाहेर आला. घरातून बाहेर पडताच दोघांची सगळी मिजाज उतरली. डोळ्यांसमोर अंधार दाटला. आज तर आईवडील खरोखरच ठाम झाले आहेत. दोघे म्हणाले, आई बाबा आम्ही कुठे जाऊ? भाड्याचेही पैसे नाहीत, हे सगळं कसं भागवू?
हे त्यांनी या 2 क्षणात मार खातच विचारून टाकलं होतं. दोघेही आईवडिलांच्या पायावर पडले, त्यांचे पाय धरले आणि रडत माफी मागू लागले. हितेशराव, जे आधीपासूनच रागाने भरलेले होते, ते म्हणाले, आता कोणतीही माफी नाही. आता माझ्या घरात एक क्षणही तुम्हाला सहन करणार नाही. आम्हीच लाडाकोड्यात तुम्हाला बिघडवलं, स्वतःवर संकट ओढावून घेतलं, पण आता पुरे झालं. एका घरात आम्हा म्हाताऱ्यांना 2 वेळच्या जेवणासाठी वेगळं केलं, तेव्हाही आम्ही काही बोललो नाही. आमच्या उपचाराच्या खर्चासाठीही 1 पैसाही दिला नाही. आम्ही आमचं काम स्वतः केलं, तेव्हाही काही बोललो नाही. सुनेने दिवस रात्र कमलाला त्रास दिला, तेव्हाही काही बोललो नाही. पण प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि आता ती मर्यादा संपली आहे. फक्त 30 मिनिटांच्या आत माझं घर रिकामं करा, नाहीतर शेजाऱ्यांना सांगीन की तुम्ही आम्हा म्हाताऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न करत होतात. मुलगा रडत म्हणाला, पण बाबा आम्ही कुठे जाऊ? आम्हाला माहीत नाही, कुठेही जाऊन मरा, आम्हाला शांतपणे जगू द्या. हितेशरावांनी त्यांना घरातून सामान घेण्यासाठी अर्धा तास दिला. अर्ध्या तासात दोघांनी आपलं आवश्यक सामान बांधलं. मुलांना घेऊन ते घराबाहेर पडले. मुलगा हितेशरावांचे मित्र रघुराव यांच्या घरी जाऊन वडिलांशी बोलण्याची त्यांच्याकडे विनंती करू लागला. त्यांच्या पुढे रडला, विनवण्या केल्या. त्यांनी हितेशरावांना फोन केला, पण हितेशराव काही हलले नाही. ते म्हणाले, बघ रघु, तुझं सगळं मान्य करीन, फक्त हे सांगू नकोस की यांना घरात ठेव. आमचे उरलेले आयुष्य आम्ही दोघे म्हातारे नवरा बायको आता शांततेत जगू इच्छितो. त्यांना रागात पाहून आणि त्यांच्या बोलण्याशी सहमत होऊन रघुरावांनी आता दोघे इकडे तिकडे भटकायला मजबूर झाले होते. महागाईच्या या काळात घर बांधणं फक्त कठीणच नाही, तर जवळजवळ अशक्य आहे. आता दोघांना भाड्याच्या घरात राहून 5 वर्ष झाली होती. दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. त्यांची मुलंही आता समजूतदार होत होती. आता तीच गोष्ट त्यांची मुलं त्यांच्याबरोबर पुन्हा करू लागली, जी त्यांनी आपल्या आईवडिलांबरोबर केली होती. तिकडे हितेशराव आणि कमलाताई शांतपणे आपलं आयुष्य जगण्यात व्यस्त होते. त्यांनी घरापासून थोड्या अंतरावर एक मोठं दुकान विकत घेतलं, जे आजूबाजूच्या भागात खूप प्रसिद्ध झालं. दोघेही खूप प्रसिद्ध झाले होते. दुकानात ब्रँडेड कॉस्मेटिक सामान ठेवलं होतं आणि ते अतिशय शांतता आणि सुखाने आपलं जीवन जगत होते. आता जर त्यांना कोणी विचारलं की तुम्ही तुमच्या मुलगा आणि सुनेला घरातून का काढलं, तर ते मोठ्या अभिमानाने म्हणायचे, जेव्हा मुलं आपल्या वृद्ध आईवडिलांवर अत्याचार करून त्यांना घराबाहेर काढू शकतात, तर आईवडील का काढू शकत नाही? ते आमच्यासोबत असताना आम्ही घुसमटत जगत होतो, ते गेल्यानंतर आम्ही मोकळा श्वास घेत आहोत. अशा संततीसोबत राहण्यात काय फायदा, जिने म्हातारपणी 2 दिवसाचंही सुख दिलं नाही. त्यांच्या बोलण्याचं सगळेजण कौतुक करायचे आणि सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. तर मित्रांनो, तुमच्या मते हितेशरावांनी आणि कमलाताईंनी जे केलं ते योग्य होतं का? तुमचं मत कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका. कदाचित तुमच्या एका मताने किंवा तुमच्या एका अनुभवाने दुसऱ्या कुणा आईवडिलांना फायदा होऊ शकतो. प्रेक्षक मित्रांनो, जर का ही कथा तुमच्या मनाला स्पर्श केली असेल, तुमच्या मनाला भिडली असेल, तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.